अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी विवाह बंधनात अडकले। सनातन धर्मानुसार हा विवाह झाला, तर शनिवारी शुभ आशीर्वाद देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच शंकराचार्य आणि इतर मान्यवरांनी या नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिले, तर रविवारी मंगलोत्सव साजरा केला जातोय। या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील सेलिब्रिटी वऱ्हाडी म्हणून मुंबईत आली आणि एका भारतीय संस्कृतीचे साक्षीदार झाले। शुक्रवारी दुपारी 4 वाजता अँटेलियाचं गेट उघडलं आणि सर्व वऱ्हाड्यांनी एकच ताल धरला। त्यानंतर ही वरात जिओ सेंटरला पोहोचली। तिथे सर्व अंबानी कुटुंब एकत्र आलं। आणि फोटो सेशन नंतर सुरू झाला विवाह सोहळा। अनेक पाहुणे आणि उल्हास पाहायला मिळाला। लग्न सोहळ्यातील लग्नाची मिरवणूक तर अवर्णनीयच अशी होती। अनंत राधिका वैदिक पद्धतीने विवाह बंधनात अडकले। गुजराती परंपरा पाहायला मिळाल्या। सोचता है बावरे क्यों दिखाए सपने तू सोते जागते जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते। क्रिकेटर, सेलिब्रिटी, राजकारणी इथं पाहुणे होते। भारतीय संस्कृतीची छाप या सर्व सोहळ्यावर पाहायला मिळत होती। मुकेश अंबानी, नीता अंबानी अनुष्ठानात बिझी होत्या। काशी नगरीचीही इथं झलक पाहायला मिळाली। काही दिवसांपूर्वी नीता अंबानींनी काशीमध्ये दर्शन घेतलं होतं। काशीतल्या पाहुण्यांचं त्यांनी स्वागत केलं।
काशी के साथ मेरी भक्ति का एक गहरा और विशेष नाता रहा है. For me and my family, it has always been important to seek the blessings of our Devis and Devtas before any auspicious beginning. A few weeks back, I went to Varanasi to pray for my children, Anant and Radhika, before their wedding. नमस्ते राजेश जी. नमस्ते भाभी, नमस्ते. अच्छा लगा आपको यहाँ बहुत देखकर. अच्छा लगा. आपने हमको बुलाने का वादा किया था, हाँ, लेकिन पूरा आपने किया. आप सब आ गए यहाँ, मुझे बहुत खुशी हो रही है. लोकसंगीताचंही आयोजन करण्यात आलं होतं. बनारसी स्वाद इथं होता. बनारसी पद्धतीनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. हो लाल पीली अखियां गुलाब पीली अखियां, हो लाल पीली अखियां गुलाब पीली अखियां, लड़का सा हर देखा वो अखियां. रितेश, माधुरी, रजनीकांत, धोनी अशा सेलिब्रिटींची मांदियाळी इथं जमली होती. शाहरुख खान, करण जोहर, दिशा पाटनी यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे पारंपरिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित होते. रणवीर सिंगचं नृत्य पाहून सगळेच चकित झाले. बॉलिंगनं दाणादाण उडवणाऱ्या हार्दिक पांड्यानं चांगलाच ताल धरला. हरिहरन, शंकर महादेवन यांनी वातावरण निर्मिती केली. हनी सिंगच्या गाण्यावर सर्वच वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचले. शुक्रवारी 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये रंगलेला हा विवाह सोहळा जगभरातून आलेल्या पाहुण्यांमुळे चर्चेचा विषय ठरला. वधू आणि वर एकमेकांना आयुष्यभराचं वचन देतात. हे लग्न सोहळ्यातील मुख्य आकर्षण होतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. भव्य लग्न सोहळ्यासाठी अनेक महिन्यांपासून करण्यात आलेली मेहनत सफल झाली. संपूर्ण लग्न, 7 फेरे आणि सिंदूरदान या सनातनी धर्मातील परंपरांचं लग्न सोहळ्यात पालन करण्यात आलं. तर शनिवारी म्हणजेच 13 जुलैला शुभ आशीर्वाद देण्यासाठी शंकराचार्य आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनंत राधिकाला शुभाशीर्वाद दिले. अनंत आणि राधिकाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद या नवदाम्पत्याला आयुष्यभरासाठी पुरतील हे नक्की.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी चांगलीच धमाल उडवून दिली. सिल्व्हर स्क्रीनवर चमकणारे तारे आणि तारकांनी असा काही ठेका धरला की सगळ्या वऱ्हाडींनीच त्यांच्यासोबत ताल धरला. विदेशातून आलेली वऱ्हाडी मंडळी सुद्धा बॉलिवूडच्या म्युझिकवर जबरदस्त ठेका धरताना दिसली. अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा आणि त्यात सहभागी झालेले जगभरातील वऱ्हाडी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. बॉलिवूडचे कलाकार, वेगवेगळ्या देशातून आलेले सेलिब्रिटी विवाह सोहळ्याचा भाग झाले. विवाह सोहळ्यात प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, रजनीकांत, रणवीर सिंग, अर्जुन, अनिल कपूर आणि जान्हवी कपूर यांनी जबरदस्त डान्स केलाय. अभिनेता अनिल कपूर याने त्याच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यावर 1 2 का 4 केला. अभिनेता संजय दत्त यानेही खास त्याच्या शैलीतही डान्स करून धमाल उडवून दिली आहे. अभिनेता रणवीर सिंग हा तर त्याच्या एनर्जेटिक परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. इथंही रणवीर सिंगनं सगळ्यांनाच ताल धरायला लावला. रणवीर सिंग, अनिल कपूर, अनन्या पांडे, माधुरी, रितेश जेनेलिया, कियारा आडवाणी, दिशा पाटनी, सलमान खान, शाहरुख खान आणि रजनीकांत यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी चांगलाच डान्स केला. या सर्व कलाकारांसोबत अंबानी कुटुंबानंही लग्न सोहळ्यात ठेका धरल्यावर सर्व वऱ्हाडी पाहतच राहिले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याकरता देश विदेशातून पाहुणे आले. लग्न, शुभाशीर्वाद आणि रिसेप्शन असा 3 दिवसाचा सोहळा अविस्मरणीय असाच होता. या निमित्तानं भारतीय संस्कृतीचं जगभरातल्या पाहुण्यांना दर्शन घडलं. अनंत आणि राधिका 12 जुलैला विवाह बंधनात बांधले गेले. या विवाह सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहासाठी जागतिक नेते, शिक्षण तज्ञ आणि गुंतवणूकदार भारतात आले. भारतातली विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही एकत्र आली. त्यामुळे हा विवाह सोहळा जागतिक नेते आणि बड्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचं स्वरूप प्रतिबिंबित करणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनंत आणि राधिका यांना शुभाशीर्वाद दिले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनीही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अंबानी कुटुंबानं वर्षानुवर्ष जोपासलेल्या संबंधांमुळे सर्व बडे नेते या सोहळ्यासाठी देश विदेशातून आले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मुकेश अंबानी यांचं कार्य देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये निर्णायक भूमिका बजावणारं ठरलंय.
विवाह सोहळ्यासाठी आघाडीच्या जागतिक गुंतवणूकदारांची उपस्थिती म्हणजे त्यांच्या भारताच्या भविष्यावर असणारा अढळ विश्वास अधोरेखित करणारी ठरली आहे. विवाह सोहळ्यातील पाहुण्यांची यादी भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय वर्चस्वाची ग्वाही देणारी ठरली आहे. अंबानी कुटुंबानं नातेसंबंध जोपासण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न सफल ठरले असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणावर ठसा उमटवणारे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि बोरिस जॉन्सन यांची उपस्थिती अंबानी कुटुंबाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मैत्री दाखवून देणारी ठरली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेते नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील जागतिक ओळख निर्माण करणारे सेलिब्रिटीही अनंत राधिकाच्या विवाहाला आले होते. त्यात जॉन सिना, रिजिन क्लॉड, गायक गीतकार केनान वारसाने, थॉट लीडर टोनी सेबा यांनीही विवाह सोहळ्यात उपस्थित राहून भारतीय विवाहाचे वेगवेगळे रंग जवळून पाहिले. आंतरराष्ट्रीय किम कार्दाशियननीही हा विवाह सोहळा पाहून अचंबित झाली. कारण भारतात ज्या प्रकारे विवाहात वेगवेगळ्या प्रथा, परंपरांचं पालन करत जल्लोष केला जातो तसंच जगभरात कुठेही होत नाही. अनंत राधिका यांच्या विवाह सोहळ्यामुळे भारतातील विवाह सोहळा जवळून पाहण्याची संधी आंतरराष्ट्रीय नेते आणि सेलिब्रिटींना मिळाली. अंबानी कुटुंबाचे जगभरात असलेले ऋणानुबंधही समोर आले. एकंदरीतच सर्व पाहुण्यांना एक अविस्मरणीय सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अनंत आणि राधिका यांचा मंगलोत्सव सोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडतोय. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेते, उद्योजक, विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत. विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाल्यावर दाम्पत्याला आशीर्वाद देण्याकरता सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळतेय. शुक्रवारपासूनच या शाही विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. 3 दिवसांचा हा शाही विवाह सोहळा होता. या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावण्याकरता आणि वधूवर यांना आशीर्वाद देण्याकरता विदेशातून पाहुणे आले होते. भारतीय विवाह सोहळ्यातील धार्मिक विधी, आनंद आणि जल्लोष विदेशी पाहुण्यांना पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवता आला. आधी विवाह सोहळा, त्यानंतर मंगलोत्सव कार्यक्रम आणि शुभाशीर्वाद कार्यक्रम असा 3 दिवसांचा हा सोहळा होता. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. फक्त मराठी, हिंदी क्षेत्रातले नव्हे तर इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले मान्यवर, मग ते राजकीय क्षेत्रातले असोत, हॉलिवूडमधले असोत, सगळ्या क्षेत्रातले मान्यवर या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्याला 4 चांद लागले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने हा शाही विवाह सोहळा अनुभवला. जाडेजा दृश्यांमध्ये दिसतोय, पत्नीसह या शाही विवाह सोहळ्याला त्याने उपस्थिती लावलेली आहे. मंगलोत्सव कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला जाडेजाची उपस्थिती. अनंत आणि राधिका यांना शुभाशीर्वाद देण्याकरता, त्यांच्या लग्नाच्या त्यांना शुभेच्छा देण्याकरता अनेक मान्यवर आले. जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफचा एक अनोखा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय. जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ सुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत. कर्ली टेल्स, तुम्ही हिला बघितल्या तुमच्या लक्षात येईल. कर्ली टेल फिल्म आपल्या पतीबरोबर या अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. जसं आम्ही कार्यक्रमाचं नावच ठेवलंय शाही सोहळा, खरोखर डोळे दिपवणारा असा शाही सोहळा होता आणि फक्त भारतीय मराठी माध्यमांनी त्याची दखल घेतली असं नाही तर नॅशनल इंटरनॅशनल मीडियानं सुद्धा या शाही विवाह सोहळ्याची दखल घेतलेली आहे. कारण लग्न होतं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं.
आपण त्यांना त्यांच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. शाही सोहळा या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.